उद्धव ठाकरे आज आणि उद्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर शिवसैनिकांसोबत संवाद साधणार। सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार, आंगणेवाडीच्या भराडी देवीचंही घेणार दर्शन। सिंधुदुर्गमध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा। उद्धव ठाकरेंच्या सभेला भाजपचा विरोध। आमच्या नेत्यांच्या संदर्भात जर आक्षेपार्ह विधान केलं तर उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावू, नितेश राणे यांचं वक्तव्य। दरम्यान सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही जशास तसं उत्तर देऊ, आमदार वैभव नाईक यांचं भाजपला प्रत्युत्तर। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीचा दौरा, विविध विकास कामांची करणार पाहणी। शिवाय बारामतीच्या विद्याप्रतिष्ठान येथे जनता दरबार घेणार। मुंबईमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एसटी कर्मचाऱ्यांची बैठक। एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत चर्चा। नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार। या प्रस्तावित रोपवेमुळे पर्यटकांना महाराष्ट्रामधील प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक स्थळं, निसर्गरम्य ठिकाणी जाणं अधिक सोयीचं होणार। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण पूर्ण। पालिकेच्या कर्मचाऱ्यांमार्फत नियोजित वेळेमध्ये सर्वेक्षण पूर्ण। आरक्षण मिळालं मग पुन्हा उपोषण का? मंत्री छगन भुजबळ यांचा मनोज जरांगेंना सवाल। शपथ पूर्ण झाली तर ओबीसी आयोगाचं सर्वेक्षण कशासाठी? मंत्री छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल। 16 नोव्हेंबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 17 तारखेला सभेला गेलो। मंत्री छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट। लाथ मारण्याची गरज नाही, संजय गायकवाड यांना उत्तर। छगन भुजबळ यांनी राजीनामा कुणाला दिला? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू नका। राजीनामा द्यायचा असेल तर तो राज्यपालांकडे द्या। छगन भुजबळ यांचा राजीनाम्यावरती सध्या जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। राजीनामा दिला की नाही या संदर्भात छगन भुजबळ यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही। त्यांच्या काय भावना आहेत या निश्चितपणे आम्ही जाणून घेऊ। भुजबळांच्या राजीनाम्यावरती सुनील तटकरे यांचं वक्तव्य। 17 नोव्हेंबरच्या पूर्वीच भुजबळांना मंत्रिपदाचा राजीनामा दिला। भुजबळांना राजीनामा मागणाऱ्यांना ही चपराक। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा टोला। मनोज जरांगे यांनी आता असं उपोषण केलं पाहिजे की उभ्या भारतातल्या शेतकऱ्यांना कुणबी दाखले मिळतील, म्हणजे संपूर्ण देश हा कुणबीमध्ये जाईल आणि मनोज जरांगे यांना पितामहची डिग्री मिळेल। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचा जरांगेंना टोला। कोल्हापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचं 16 आणि 17 फेब्रुवारीला अधिवेशन। मनोज जरांगेंच्या मुंबईमधील आंदोलनामुळे कोल्हापूरमधील अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं होतं। 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींचं उच्च शिक्षण मोफत होणार। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना। गेली 25 वर्ष पालिका सत्तेमध्ये असून तुम्ही फक्त घोटाळे केले। मुंबईकरांना दिलेली आश्वासनं तुम्ही कधी पूर्ण केली नाही। त्यामुळे थापाडे सरकार कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। मुंबई भाजपचा ट्विटद्वारे ठाकरे गटावर निशाणा। गणपत गायकवाड यांना 11 दिवसांची पोलीस कोठडी। उल्हासनगर पोलीस स्थानकामध्ये गोळीबार केल्याप्रकरणामध्ये गायकवाड सध्या अटकेत। आमदार गणपत गायकवाड यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता। उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये गायकवाड यांच्या अडचणीत वाढ। उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील जखमी दोघांपैकी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक, तर त्यांचा सहकारी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी हिल लाईन पोलीस स्टेशनच्या बाहेर हे कार्यकर्ते जमत असल्याचं, त्यामुळे आता पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस। झालेली घटना अत्यंत दुर्दैवी, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची खासदार श्रीकांत शिंदेंकडूनही विचारपूस। ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन केली विचारपूस। उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये दोषींवरती कठोर कारवाई करण्याची अपेक्षा। खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। उल्हासनगरमधील घटनेची चौकशी होणार, या संदर्भात परवा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। समाजामध्ये दहशत निर्माण होईल असं वातावरण होऊ नये। गणपत गायकवाड यांची चूक असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल। बावनकुळेंची प्रतिक्रिया। आमदार म्हणून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना संयम बाळगणं आवश्यक। मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आल्यापासून गुंडाराज सुरू। उल्हासनगरच्या गोळीबारावरून रोहित पवार यांची टीका। कोणत्याही गैरकृत्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पाठिंबा देणार नाहीत। उल्हासनगरच्या घटनेवरून सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया।
राज्यामध्ये सत्तेचा गैरवापर केला जातोय. सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर राज्य कुठल्या दिशेनं जात आहे? उल्हासनगरमधल्या गोळीबार प्रकरणावरून शरद पवार यांचा सरकारला सवाल. उल्हासनगर गोळीबार प्रकरणामध्ये केवळ गृहमंत्रीच नाही तर संपूर्ण सरकार अपयशी. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सरकारवर टीका. राजकीय वाद या स्तरावरती येणं योग्य नाही. या घटनेचा पक्षाशी काहीही संबंध नाही. वैयक्तिक वादातून सगळा प्रकार. शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया. राज्य सरकार म्हणजे गोळीबार करणाऱ्या गुंडांचं सरकार. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची सरकारवर टीका. कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेणं अपेक्षित नाही. उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून भाजपचे खासदार सुनील मेंढे यांचं वक्तव्य. पोलीस ठाण्यामध्ये गोळीबाराची घटना ही दुर्दैवी. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची मागणी. अंबरनाथ तालुक्यातील वारली गावामध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी केला होता जमीन हडपण्याचा प्रयत्न. या प्रकरणामध्ये स्थानिक महिलांनी आक्रोश करत गायकवाड यांना घेराव घातल्याचा व्हिडिओ व्हायरल. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी सर्वांनी श्रीमंत शाहू महाराजांचा विचार करायला हवा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मागणी. उद्धव ठाकरेंनी माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप करणं म्हणजे हास्यास्पद. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची टीका. महाविकास आघाडीच्या 4ही पक्षांनी 12-12 जागा हा आंबेडकरांचा फॉर्म्युला मान्य करावा. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. भारत सरकारच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या जनरल कौन्सिलच्या सदस्यपदी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांची निवड. नाशिकचं मालेगाव म्हणजे मिनी पाकिस्तान. भाजपचे आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य. मालेगावच्या नावानं वारंवार असा उल्लेख करणं नितेश राणेंनी टाळावं. मंत्री दादा भुसे यांचा सल्ला. नाशिकच्या मालेगावमध्ये खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल. मालेगाव न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान राऊत गैरहजर. न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. भास्कर जाधव यांनी घसा फोडला तरीही महाड मतदारसंघातील जनता आपल्यासोबत. आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य. गडचिरोली पोलीस दलातर्फे आपला जिल्हा आपला महोत्सवाचं आयोजन. येत्या काळामध्ये गडचिरोली जिल्हा हा नेक्स्ट स्टील ऑफ इंडिया होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभुवन इमारतीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली सदिच्छा भेट. उपमुख्यमंत्र्यांकडून इंद्रभुवन इमारतीच्या झालेल्या नूतनीकरण कामाचं कौतुक. मुंबईमध्ये आज तिन्ही रेल्वे मार्गांवरती मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरती सीएसएमटी ते विद्याविहार. ट्रान्स अर्बन मार्गावरती ठाणे ते वाशी नेरळ या मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरती अंधेरी ते बोरिवली या दरम्यान जलद मार्गावरती सध्या ब्लॉक. राज्यामध्ये आज नव्या 35 कोरोना रुग्णांची नोंद. 16 रुग्ण बरे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 240. सोलापूरमधील रामवाडी परिसरामध्ये महिलांसाठी सर्व रोग आरोग्य शिबिराचं आयोजन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन. नाशिकच्या नांदगावमधील वीर जवान संदीप मोहिते यांच्यावरती शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. नांदगावमधील मांडवळ गाव शोकसागर. पुण्यातल्या ललित कला केंद्रामध्ये अभाविपकडून तोडफोड. बंद कार्यालयाचं कुलूप तोडून दरवाजाच्या काचाही फोडल्या. ललित कला केंद्राचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे आणि 5 विद्यार्थ्यांना जामीन मंजूर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नाटकावरून झाला होता वाद. कुठल्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता. विद्यापीठ कायद्यानुसार योग्य कारवाई केली जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांची माहिती. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत न्यू ओम नगर येथे दरोड्याची घटना. धारदार शस्त्र दाखवत घरातील 8 लाख रुपयांची रोकड पळवून नेली. रायगडच्या पेण रेल्वे स्टेशनच्या जवळ आग. अचानक लागलेल्या आगीमध्ये 2 दुचाकी आणि 1 कार जळून खाक. झुमकावाली पोरं या सुप्रसिद्ध अहिराणी गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावत याच्या विरोधामध्ये नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल. शूटिंगच्या दरम्यान ओळख दाखवून अत्याचार केल्याची एका महिलेची पोलिसांकडे तक्रार. अकोल्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे निलंबित. शासकीय सेवेमध्ये गैरवर्तवणूक केल्याचा मनोज लांडगे यांच्यावरती आरोप. वर्ध्यामध्ये 2 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये दोघांना अटक. लहान मुलांच्या खेळण्याच्या नोटा देत 2 लाखांची फसवणूक. चंद्रपूरमधून 2 जणांना अटक. समुद्रपूर पोलिसांची कारवाई.
नगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील युवा शेतकऱ्याची धारदार शस्त्रानं हत्या। या प्रकरणामध्ये पत्नीनंच हत्येची सुपारी दिली असल्याची माहिती समोर। 6 आरोपींना अटक। पिंपरी चिंचवडमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांचा राडा। एका विद्यार्थ्यावरती चाकूने हल्ला। स्थानिक रुग्णालयामध्ये विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू। बुलढाणा टू व्हीलर असोसिएशन आणि शहर पोलिसांकडून रस्ते सुरक्षा अभियान। कला पथकाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। नागपूर जिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं आंदोलन। केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणाऱ्या पोस्टर्सवरती आणि पंतप्रधान मोदींच्या फोटोवरती फासलं काळ। गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 24 लाख क्विंटल धानाची खरेदी। राईस मिलर्सचं उचल करण्यास बहिष्कार केल्यानं खरेदी केलेलं धान्य शासकीय केंद्रावरच। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आणखी एक मोठा धक्का। बेकायदेशीर विवाह प्रकरणामध्ये पत्नी बुशरा आणि इम्रान खान यांना 7 वर्षांचा कारावास। पाकिस्तानी वृत्तमाध्यमांमधून वृत्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।